आपल्याला चार्ली भाऊ भेटलेले आहेत. त्याचा महाराजा दाखवला आणि वन साइड मूर्ती आहे. आणि बाप रे जी गर्दी आहे ना मित्रांनो आज इकडे. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे परत परळ वर्कशॉपमध्ये बोलतो म्हणजे आम्ही रोडलाच आहे. आणि आज पण आम्हाला लेटच झालं आहे पहिल्यासारखं. आणि आजचं खूप गर्दी आहे, जाम गर्दी, पब्लिक येते जाते, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. आणि आज आहे गणपती बाप्पांचं सगळ्यात जास्त महाआगमन सोहळा. आज तारीख आहे 10 तारीख आहे. आज एवढे गणपती आहेत ना, व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघत राहील तर तुम्हाला चांगलं वाटेल. जर तुम्ही एंडिंगपर्यंत बघितली नाही तर तुम्हाला मजा येणार नाही व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये तुम्ही एंडिंगपर्यंत जुळा. आणि आता आम्ही डायरेक्ट चालले परळ वर्कशॉपच्या दिशेने. तिकडनं आम्ही जाणार नंतर संध्याकाळी खेतवाडीच्या नंतर धारावीचे पण गणपती आहे, ते पण तुम्हाला दाखवू. ते पण जाता आता आमच्याकडच्या रूटने जाणार. ते गणपती कव्हर करण्याचा प्रयत्न करतील, तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो तर आता आम्ही निघाले परळ वर्कशॉपच्या दिशेने. आणि बघू आमचे 2-3 मित्र पण पुढे गेलेत. आणि या टायमाला गर्दी खूप असणार आहे. जास्त गर्दी तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. आम्ही पण जास्त गर्दीत जाणार नाही. तर बघू जेवढे गणपती कवर होतील तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि पहिला आम्ही परळ वर्कशॉप, लालबाग वगैरे फिरणार. मग त्याच्या पुढे जाऊन जेवढे गणपती आम्हाला बघायला भेटतील त्या ब्लॉगच्या दिशेने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि पुढे गेल्यावर डायरेक्ट मग तिकडनं आम्ही जाऊ. टाईम भेटला की लेट नाही झालं की आम्ही डायरेक्ट तिकडनं खेतवाडीला निघू. खेतवाडीचे गणपती दाखवू, मुंबईचा महाराजा वगैरे ते पण गणपती आहेत. सो बस व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघत राहा. तर चला जाऊया परळ वर्कशॉपच्या दिशेने. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो अजून तुम्हाला एक सांगतो की अजून पुढच्या संडेला पण महाआगमन आहे 17 तारखेला. तेव्हा चिंतामणी वगैरे अजून खूप गणपती आहेत तेव्हा पण. आणि बस जास्त तुम्हाला बोलणार नाही, तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. कारण की व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याची मला एक हेल्प मिळेल, मला पण मोटिवेट मिळेल की व्हिडिओ वगैरे टाकायची. आणि बस लास्ट टाईम पण मी तुम्हाला बोलला की महाआरतीला वगैरे काळा चौकीला मी तुम्हाला दाखवणार होतो. पण काय करू या टायमाला गर्दी एवढी आहे, खूप गर्दी या टायमाला, तर आम्हाला त्या गर्दीत जायला भेटलं नाही. आम्ही जेवढं अवॉइड करतो आहे गर्दीमध्ये न जाणं. आता बघू आज काय सिच्युएशन इकडे, आणि तेवढी त्या हिशोबाने तुम्हाला चांगले शॉर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो समोरच मला एक बप्पा दिसला, सुंदर बप्पा. अजून एक त्या साईडला पण आहे. आणि बप्पा बघा समोर मस्त आहे. तर मित्रांनो आता आपल्याला चार्ली भाऊ भेटलेले आहे, श्रीमान दादाचे मित्र. कसे आहेत भाऊ? मस्त मस्त. थोडं हो भाऊ कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्याबद्दल? लालबागमध्ये येतो दरवेळी येतो. म्हणजे लास्ट टाइम ब्लॉग बघितले मी, 3 तारखेला लास्ट टाइम ब्लॉग बघितला पण आलो नव्हतो तेव्हा. चांगलं वाटलं भाऊ, मस्त. जास्त वेळ नाही घेतला. तुम्ही पण पुढे बांधील की. मित्रांनो आता आपल्याला पाठीमागे जो भेटला तो आहे श्रीमान लेजंड. तुम्हाला माहिती असेल, खूप मोठा गेमर आहे, आपला मराठी माणूस आहे. त्याच्याबरोबर तो खेळतो आणि चांगला ब्लॉगर पण आहे. आपण त्यांच्या बांधिलकी टीममधला आहे, बांधिलकी फॅमिलीमधला. सो त्याला आपण भेटले आता. आणि आज माहिती नाही का मला वाटत नाही आज वाजवायला दिलं नाही. केवढं शांत वाटतं पूर्ण परळ, लालबाग परळ. आवाज वगैरे काय येत नाही आहे. तर बघू आता आम्ही चालले मुंबईचा सम्राट आहे पुढे, तो बघू मुंबईचा सम्राट आहे. आणि मग तिकडनं बघू खेतवाडी वगैरे भेटतील की आम्हाला. नंतर बघू 1-2च गणपती दिसले, कारण की गर्दी पण वाटते आणि गर्दी नाही पण वाटते. तर माहिती नाही काय विषय वगैरे काय सीन आहे. चला बघू पुढे गणपती भेटले तुम्हाला दाखवू. A few moments later.
1 hour later. जेवणचे बेस्टचे कार्यकर्ते यांच्या विना जय जेवण हलत नाही. ये तो लेटेस्ट न्यूज है. कुछ भी. सागर भाऊ मिटके काय बोलतो आता मित्रांनो आता आम्ही जस्ट जाऊन आले परळ साईडला वगैरे आणि खूप गणपती बघितले. जेवढे तुम्हाला दाखवले तेवढे कवर केले. आता आम्ही बघू इकडनं खेतवाडीला जाऊ. खेतवाडीला तिकडे मुंबईचा महाराजा वगैरे, अगर ती मूर्ती खेतवाडीचा महाराजा वगैरे असेल ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. बघू खेतवाडीला पण गणपती निघाला आहे तिकडनं. आता ती पण मोठी मूर्ती आहे, 40 फूट वगैरे.
आणि बाप रे जी गर्दी आहे ना मित्रांनो आज इकडे परळमध्ये, लालबाग परळमध्ये खतरनाक गर्दी आहे. आणि बघू आता मी इकडनं अजून जेवढे गणपती कवर होतात तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. बाकीच अजून चांगली सुंदर सुंदर बाप्पांची मूर्ती दिसली या टायमाला आम्हाला. सध्या आम्ही ते जरा थांबले ब्रेक टाईमसाठी आणि मग इकडनं पुढे जाऊ परत लालबाग परत फिरू आणि मग त्यानंतर केतवाडीचे गणपती बाप्पा बघू.
आता आम्ही आलेलं आहे, खूप सारे गणपती दाखवले. बोलतो तुम्हाला आता आम्ही आले परळचा महाराजा दाखवायला आणि वन साईड मूर्ती आहे आणि एका बॅलन्सवर उभी केली ते लोकांना. छान मूर्ती आहे, सुंदर. पाठी परळचा सम्राट दाखवला. आता तुम्हाला इकडनं मूर्ती येईल, तुम्हाला मूर्ती दाखवतो. सुंदर मूर्ती आहे. मूर्ती बघा. hours later. मित्रांनो, आता सध्या आम्ही कुठे पोचलो आहे? तर आम्ही पोचलो आहे खेतवाडीला, मुंबईचा महाराजा बघायला. आणि लेट झाला आम्हाला आणि माझा फोन तर स्विच ऑफ झाला सध्या, तर मी मित्राच्या फोनने शूट करतो. तर आणि इकडनं आम्ही जे पहिलं चंदनवाडीला गेले, ती पण मूर्ती समोरून बघितली नव्हती, तो ती पण मूर्ती बघितली, त्या मूर्तीचं पण दर्शन घेतलं. तर आता आम्ही त्याला मुंबईचा महाराजा बघायला. आणि बाप रे बाप, आज एकशे एक जे मूर्त्या होते ना, खतरनाक, खूपच सुंदर आणि सुंदर मूर्त्या होत्या बाप्पांच्या. तर बस आजचा ब्लॉग एंडिंगपर्यंत बघत राहा. आता आम्ही खेतवाडीचे बघू आणि मग एंड करू हा ब्लॉग. बस हा बाप्पा बघा. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट माईमला पोचलो आणि जसं की तुम्हाला दाखवलं, मुंबईचा महाराजा वगैरे आम्ही खेतवाडी वगैरे जाऊन आलो. भव्य आणि सुंदर अशी पप्पांची मूर्ती दिसली आम्हाला. मस्त सुंदर मूर्ती होती, मोठी मूर्ती होती. या टायमाला चांगली गेलेली मूर्ती गेल्या वर्षीपेक्षा. तर बस हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि फक्त बघू नका, सबस्क्राईब पण करा. खूप जण बघतात, सबस्क्राईब वगैरे करत नाही, तर सबस्क्राईब पण करा, त्याने थोडा सपोर्ट मिळेल. आणि बस असेच व्हिडिओ बघत राहा. आणि नेक्स्ट संडेला पण आम्ही जाणार आहे, तेव्हा पण 17 तारखेला मेन गणपती, महाराष्ट्रातील सर्वात मोठा आगमन सोहळा चिंचपोकळीचा चिंतामणी. तर पुढच्या व्हिडिओसाठी पण रेडी राहा. हा ब्लॉग मी एक दिवसात तरी टाकेल, प्रयत्न करेल, कारण की आज खूप गणपती निघाले. जसं की तुम्हाला बोललेलं आहे मी लास्ट ब्लॉगमध्ये की
नेक्स्ट संडेला खूप गणपती निघणार आहे. तर आज खूप गणपती निघाले, तर बघू आता पुढच्या अजून नेक्स्ट संडेला काय काय होते आणि किती किती गणपती निघतात आहे तसं तुम्हाला मी कळवेल. चला हा ब्लॉग इकडेच एंड करतो आणि भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.